फडणीस, कस काय बहरलंय माझं शेत? तुमच्या अंडभक्तांच्या बुडाला मिरच्या लावण्यासाठी मी माझ्या शेतात मिरची लावली होती आणि ती अगदी अति सुंदर आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, बघून घ्या कसा प्लॉट आहे. सगळीकडे समान वाढ आहे, एक समान ग्रोथ आहे, कोणताही व्हायरस अजून तरी आलेला नाही. आणि या मिरचीमध्ये आपण आपला विक्रमी टनेज काढण्याकडे लक्ष देणार आहोत. आपण ते काढून दाखवणार आहोत. सध्या मिरचीला भाव आहे, पण शेतकरी फक्त मिरचीच लावत नाही. शेतकरी असंख्य पिकं आपल्या शेतामध्ये लावतो. त्याच्यातल्या त्याच्यात जे पारंपरिक शेती करतात ते शेतकरी तर आज देशोधडीला लागलेत या फडणीस मोगली सरकारमुळे. महाराष्ट्रामध्ये फडणीस फक्त इलेक्शन मध्ये बिझी असते आणि राहिला सायला वेळ एकमेकांची भांडणं लावण्यामध्ये, ह्याला त्याला फोडण्यामध्ये व्यस्त असते. आणि मोगली तर यफिस्टन मध्ये आलंय तेव्हापासून गायबच झालंय. शेतकरी आज उद्ध्वस्त झालेला आहे फक्त आणि फक्त या झाकण झुल्या सरकारच्या अनागोंदी कारभारामुळं. अरे, यांच्या हातामध्ये कारभार दिला होता शेतकऱ्यांचं भलं करण्यासाठी, पण शेतकरी आज देशोधडीला लागायला लागला आहे. कांद्याची अवस्था बघा, सोयाबीनची अवस्था बघा, द्राक्षाची अवस्था बघा, कोणत्याही पिकाची तीच अवस्था आहे. आणि फक्त या सरकारच्या दलिंदर धोरणांमुळे. अरे, आम्ही सोनं पिकवतो रे, काय फहरलंय माझं शेत? या शेतामध्ये काय कमी आहे? आम्ही आमचं रक्त सांडतो, या शेतामध्ये घाम गाळतो, त्यानंतर ही पिकं उभी करतो. पण इथं सरकार शेतकऱ्यांकडे बघायला तयारच नाहीये. माझं बोलणं तुम्हाला लय कडू वाटेल रे, पण ही तळतळ या शेतामध्ये राबल्यानंतर, घाम गाळल्यानंतर हातातोंडाशी आलेला घास जेव्हा खर्च पण निघत नाही, त्या दिवशी समजतं की आपण केलेल्या कष्टाचं मातीमोल झालंय. या राज्यकर्त्यांनी जर व्यवस्थित शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं, अरे कोणीच देत नाही. मागचेही तसेच होते, आताचेही तसेच होते, म्हणून यांना बदलायची वेळ आली आहे. शेतकऱ्यांना आता तरी एक व्हा. एक दिवस तुमचं अस्तित्व संपवण्यासाठी हे राज्यकर्ते जबाबदार असतील. अरे, दलिंदर फक्त पद घेतात, पद भोगतात, पगारी घेतात, गले लट्ट भ्रष्ट संपत्ती कमवतात, तुमच्या हातामध्ये धतुरा देतात रे. आता तरी बदला, एक या आणि या शेतकऱ्यांसाठी, शेतीसाठी कुठेतरी उभं व्हायला तयार राहा. फडणवीस, आम्ही तुम्हाला रोज प्रश्न विचारणार, तुम्ही तयार राहा. या क्रांतीचा वनवा आम्ही एकदा क्रांतीमध्येच पेटवणार.